ई-पी-एफ-ओ सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांना पी-एफ 1-2 अधिक पेन्शन मिळण्याची संधी मिळू शकते. यासाठी कामगार मंत्रालय नियमात बदल करण्याच्या तयारीत आहे. तर आता ई-पी-एफ-ओ सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. तर संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना खाजगी क्षेत्रात काम करण्याचे आर्थिक भविष्य सुरक्षित करते. तुम्ही देखील ई-पी-एफ-ओचे सदस्य असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. सदस्यांना लवकरच कामगार मंत्रालयातून मोठी भेट मिळू शकते. वास्तविक कामगार मंत्रालय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना उच्च पेन्शनसाठी अधिक योगदान देण्याची आखत आहे. यासाठी मंत्रालय कर्मचारी पेन्शन योजना 1995 ई-पी-एस 95 मध्ये सुधारणा करण्याचा विचार आहे. सध्या ई-पी-एफ-ओ सदस्यांच्या पगाराच्या मुळे वेतन आणि महागाई भत्ता 12% रक्कम ई-पी-एफ खात्यात जाते. 12% नियोक्त्याच्या योगदानापैकी 8.33% ई-पी-एस 95 मध्ये जाते तर उर्वरित 3.67% ई-पी-एफ खात्यात जमा होते. एका सूत्राने सांगितले की जर सदस्यांनी त्यांच्या ई-पी-एस 95 खात्यात अधिक योगदान दिले तर त्यांना अधिक पेन्शन मिळेल. त्यामुळे मंत्रालय ई-पी-एसमध्ये अधिक योगदान देण्याच्या पर्यायाच्या विचारात आहे. मोदी सरकारचा रोजगार निर्मितीवर भर सुधारित फ्रेमवर्क अंतर्गत पेन्शन लाभ वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांना ई-पी-एस 95 मध्ये योगदान देण्याची परवानगी देखील दिली जाऊ शकते. सूत्रांनी सांगितले की सामाजिक सुरक्षा लाभामध्ये सुधारणा करण्यासोबतच नरेंद्र मोदी सरकार देशात रोजगार निर्मितीवरही भर देत आहे. ते म्हणाले की अंदाजपत्रक 1 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चातून 3 ते 6 नोकऱ्या निर्माण होतात. 4.19 लाख कोटी रुपयांच्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात 1.26 कोटीहून अधिक रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे.